इंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवक्काणम् अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। 85 संग्रहामध्ये गाथा नंबर 69 बघतोय आपण। 69 एवं कत्ता भोत्ता होज्जम पासगेहिं कं मेहिं हिंडदि पारमपारं संसारं मोहसंच्छन्नो। काय सांगितलं होतं अर्थ सांगा? भव्य जीव आणि अभव्य जीव दोघं पण सांगितलं। जर कर्मामध्ये रत होतील, कर्मामध्ये अडकतील, कर्मांचे कर्ता आणि भोक्ता होतील तर संसारामध्ये फिरत राहणार। तर भव्य जीव असेल तर कदाचित तो त्या मोहाचा नाश करून मोक्षाला जाईल, पण अभव्य जीव आहे तो सांगितलं कर्मांचा आणि भोक्ता, कर्मांचा कर्ता आणि भोक्ता होत असताना मोहाने आच्छन्न असल्यामुळे अपार संसारामध्ये हिंडदी फिरत राहतो, परिभ्रमण करत राहतो। तर भव्य जीवाला सुद्धा 5 प्रकारचं परिवर्तन आहे, संसार आहे, संसरण आहे, आणि अभव्य जीवाला सुद्धा 5 प्रकारचं परिभ्रमण आहे। कुठल्या 5 प्रकारचं परिणमन? परिवर्तन म्हणा, परिभ्रमण म्हणा, द्रव्य, क्षेत्र, काल, भव आणि भाव, अशा काल, भाव आणि भव। तर या 5 प्रकारच्या संसारामध्ये हा जीव का फिरतो? त्याचा हेतू दिला मोह संच्छन्नो, मोहाने आच्छादित असल्यामुळे। मग त्या प्रत्येकाचं परिवर्तनाचं स्वरूप आपल्याला माहिती आहे, ते वर्णिजींनी खुलासा करून गेलं, त्याच्यामधलं वाचायचं असतं तर वाचा। द्रव्य परिवर्तन, क्षेत्र परिवर्तन, काल परिवर्तन, भव परिवर्तन आणि भाव परिवर्तन। तर या सगळ्या प्रकारच्या 4 गतीमध्ये 5 प्रकारच्या परिभ्रमणामध्ये 3 लोकांमध्ये हा जीव परिभ्रमण करत राहतो। का? मोहाने आच्छन्न होऊन। यह जीव स्वभावतः अनंत ज्ञान, अनंत दर्शन, अनंत आनंद, अनंत शक्ति की योग्यता रखने वाला है, किंतु विपरीत बुद्धि करके मिथ्यात्व कषाय में ग्रस्त होकर परिणमन कर रहा है। म्हणजे जेव्हा तुम्ही मिथ्यात्व रूपाने परिणमन करता तेव्हा सुद्धा जीवाचा स्वभाव कुठं आहे? जे अनंत ज्ञान, अनंत दर्शन आहे ते नष्ट झालंय का आहे? मग म्हणून म्हटलं की मिथ्यात्व रूपाने जरी परिणमन करताय, विपरीत अभिप्राय आहे, बहिरंगामध्ये दिसतोय, तरी सुद्धा सांगितलं त्या जीवाचा स्वभाव ज्ञान दर्शनमय आहेच। त्यामुळं म्हटलं की प्रभुत्व नष्ट होत नाही। जीव कुठल्याही पर्यायात असू दे, कुठल्याही विचारात असू दे, दुःखात असू दे, तरी सुद्धा जीवाचं प्रभुत्व, त्याचा प्रताप कायम आहे। म्हणून कर्म संयुक्त असला तरी जीवाचा प्रताप अविनश्वर, अबाधित आहे। विपरीत बुद्धि करके मिथ्यात्व कषाय में ग्रस्त होकर परिभ्रमण कर रहा है। इसे रंज भी विषाद अथवा लाज नहीं आती। इसको राग द्वेष मोह करने की ऐसी कुटेव पड़ गई है। सम्यक ज्ञान जगे तो सांसारिक भ्रमण, कर्तृत्व, भोक्तृत्व, इन व्यवहारों की लाज आएगी। अज्ञान में ही अज्ञान के कर्मों में बुद्धिमानी मानी जाती है। काय म्हणले? मी फार चांगला बिझनेस करते, मी चांगलं घर सांभाळते, मी चांगलं पोरांना मोठं केलं, त्यांच्यावर संस्कार घातले, जे काय तुम्ही हे विचार करता तर ते सांगतायत अज्ञानामध्येच अज्ञानाची बुद्धी होते, त्याच्यामध्येच बुद्धिमानी मानतो जीव। मग म्हणून म्हटलं की तिथं मी करता नाही आहे आणि त्याचा भोगता नाही आहे हे विचार सतत असायला पाहिजे, जे पण परिग्रह असेल। मग मी आज काय ऐकले की तुम्ही परिग्रह तर ठेवता जवळ, पण तुम्हाला कळत नाही की परिग्रहाचा तुम्ही भोग घेताय का परिग्रह तुमचा भोग घेताय। काय कळलं? म्हणजे त्यांनी सांगितलं काय, गाडी आणली नवीन तुम्ही समजा, कार आणली, मग त्याचा भोग घेता का नाही हो तुम्ही? तुम्ही कारचा भोग घेता का कार तुमचा भोग घेते सांगा?
उलटं घटवलं त्यांनी. कसं म्हणले, ते कार तुम्हाला अर्धा तास घासायला लावणार, धुवायला कार लावणार. आपला उपभोग घेते. हा कार आपला उपभोग घेते. कार आपला उपभोग घेते. कसं त्याच्या ते काय ते डाग पडला म्हणजे चिखल लागलाय, माती लागली, त्याला अर्धा पाऊण तास सकाळचं उठल्यानंतर धुवा पुसा, त्यासाठी ड्रायव्हर ठेवा, सगळं त्याच्या पाठीमागं लागतो आपण. त्याची माथामारी करत बसा. सगळं तुमचं ज्ञान ध्यान साधना सोडा आणि पंक्चर झाली काढा, त्याचं मेंटेनन्स बघा, त्याला काय काय म्हणतात त्याला, कशाला द्यायचं, सर्व्हिसिंगला द्या. असलं सगळं काम करत बसा. म्हणजे त्याच्यासमोर उभारून सगळं त्याचं निगा राखा. कोण कोणाचं नोकर झालं. म्हणजे म्हणले ते परिग्रह तुम्हाला गुलाम बनवते, ते तुमचा भोग घेते, पण तुम्हाला वाटते ते माझ्या भोगाची सामग्री आहे. म्हणून म्हणतात की कुठलाही परिग्रह वाढवायचा तर समजून घ्या पहिल्यांदा मोह वाढला. जरी आणला नाही आहे तो परिग्रह जवळ, पण आणणार असाल तर तेव्हापासून मोहाची परंपरा सुरू झाली. आणि नाही आणला, आणू शकला नाही तरी सुद्धा मोह जवळ घेऊन बसलाय ना, मरेपर्यंत राहणार तो मोह. मी आणणार होतो, ते घर घेणार होतो. असं झालं, सांगितलं ते मागं एकदा की सोलापूरमध्ये आम्ही ज्या घरात राहतो ना, तर ते माझ्या वडिलांनी घेतलं. तर आम्ही फिरायला वगैरे जातो तिकडं, फिरायची एरिया आहे तिथं, तिकडं जातो फिरायला. तर तिथं आमच्या मोठ्यांनी वगैरे सांगितलं, तिथे एक वाड्यासारखं घर आहे बागेच्या जवळ. तर ते सांगतात की हे घर आहे ना, पहिला आमचे आजोबा ते घर घेणार होते. मग दरवेळेस तिथून जात असताना काय, हे घर घेणार होते बरं का, हे घर घेणार होते बरं का. म्हणजे काय झालं, फुकट परिग्रह. आम्हाला तर माहीत पण नव्हतं त्याच्याबद्दल काय, पण सांगितलं ना. म्हणजे विचारात आला ना तो, जसं तुम्ही गाडी घेणार आहे, मग विचारात राहिलं म्हणजे आकुलता सुरू झाली ना. हे घर छान होतं, इथं एरिया छान होती, राहिलो असतो. म्हणजे फुकट त्याच्याविषयीचे परिणाम चंचल राहिले. म्हणून सांगितलं, जरी तुम्ही म्हटलं ना त्या दुकानात गेला साडीच्या, तुमच्याच दुकानात जाऊ देत, आणि त्यामध्ये एखादी साडी तुम्हाला घ्यायची आहे, पण 4-5 साड्या छान दिसल्या, काय बघता हो, काय परिणाम, किती परिग्रह झाला सांगा. घेतली एक जाऊ दे त्यातली, पण घरी गेल्यावर ती घेतली असती तर बरं झालं असतं, नाही तर ती पण घ्यायची होती. म्हणजे परिग्रह आलाच तिथं विचारामध्ये. म्हणून सांगायचं आहे ना की जितकं तुम्ही परिग्रह वाढवणार तेवढा मोह वाढणार आहे. म्हणून पहिला भाव परिग्रह येतो, नंतर द्रव्य परिग्रह बहिरंगामध्ये येणार तुमच्याजवळ. पण जे जे काय परिग्रह म्हणून जवळ घेणार, तर ते आपली शक्ती खातंय, आपला वेळ खातंय, आपलं ज्ञान, आपलं सुख सगळ्याचा नाश करतंय, हे नाही कळत. म्हणून जेवढं कमी परिग्रह असेल तेवढा जीव सुखी राहू शकतो, हे सांगायला लागले. मोह वाढतो म्हणून परिग्रह वाढतो ना. हां, मोह वाढतो म्हणून परिग्रह वाढतो, परिग्रह वाढतो म्हणून मोह वाढत नाही. काय हां, आता त्यांच्या दुकानामध्ये 1000 साड्या आहेत, मग परिग्रह आहे ना जवळ, पण मोह आहे का त्याचा, त्याच्याविषयी असे भाव आहेत की हे कुठं आपलं, हे तर द्यायचं आहे, विकायचं आहे, खर्च करायचं आहे, म्हणजे ते माझं आहे असं नाही. पण तरीसुद्धा समजा इन केस कोणीतरी नेलं, चोरलं, जळलं, काय झालं, काय मग कोणाचं होतं. हां, आकुलता का झाली हो, तुमचं नव्हतं तर. म्हणजे सहज परिणाम, पण किती सहज कर्म बांधतो त्या सहज परिणामांनी सुद्धा. म्हणून आपली नसलेल्या वस्तूबद्दल सुद्धा आपण मोह जोडतो, हे कळत नाही आपल्याला. आणि मग अशा परिणामांनीच कसं संसार कुठं वाढला आणि काय काय फळ भोगायला मिळालं हे कळत नाही. भोगत असताना मग म्हणूनच सगळं जे काय मुनिराज करतायत ना, संयमित 5 इंद्रियांचा निरोध कशासाठी म्हटलं, जितकं आणि म्हटलं ना, जरी ते जातील कोणाच्या घरी आहाराला तरी सुद्धा किती उपयोगाची चंचलता हो त्यांची, आणि आपली किती असती. जसं काल एक जण इथं आलेले राहायला, तर त्यांना कोणीतरी गावातल्यांनी इथून बोलून नेलं, चला आमच्याकडं लय दिवस झाला आला नाही आहे, आणि म्हणले घर बघायला चला. मग मंदिर आहे ठीक आहे, दर्शनाला चला असं म्हटलं. घर बघितलं म्हणजे काय झालं सांगा, काय बघायचं घरामध्ये हो, 4 भिंती, काय तुमचं किचन, बेडरूम, काय बघायचं काय त्याच्यामध्ये, फुलं पानं लावले असतील बाहेर, तेवढं म्हणजे फुकट पाप बांधलं. म्हणजे तिथं काहीतरी एक शब्दाने म्हणणार ना तुम्ही, हे छान आहे, हे नाही झालं, हे असं पाहिजे होतं, असं छान केलंय, फुकट काय केली अनुमोदना.
म्हणजे कळत नाही आपल्याला ते सुद्धा की आपण कसं कळत न कळत कर्म बांधतोय. आणि हे सुद्धा मग सगळं संस्कार आपल्यावर राहणार. तर एक ठिकाणी राहतं ते डोक्यामध्ये, असं घर आपलं असावं, किंवा आपण असं बांधू तर असं सगळं करू त्याच्यामध्ये इंटेरियर वगैरे. म्हणजे विनाकारण म्हणून कोणाच्याकडं विनाकारण जायचं नाही. जेवढं आपण नेय वाढवणार ना आपल्या ज्ञानाचे, तेवढं चंचलता राहणार. काय म्हणताय? समोरचं समाधान होण्यासाठी म्हणावं तर लागतंय ना, छान आहे घर, छान बांधलं, असं तरी म्हणावं लागतं ना. म्हणजे तोंड देखलं तरी म्हणावं लागतं ना. म्हणूनच जायचं नाही हो, हे सांगायला लागले. म्हणावं लागतंय म्हणूनच जायचं नाही अशा ठिकाणी जिथं की आपल्याला पण पाप करावं लागणार. त्यांनी पाप केलं. आम्हा काय करतात माहिती ना, जर तुम्ही नवीन घर बांधलं ना, 1.25 लाख नमोकार मंत्राचे जाप असतात. त्याला करणार का? जावा मग, कुठं जायचं तिथं जावा. ज्यांनी स्वतःचं घर बांधलं ना, त्यांच्यासाठी प्रायश्चित्त म्हणून तेवढं एक त्यात हिंसा झालेली असती, काय दोष झालेले असतात सगळ्या प्रकारचे, तर त्याचं प्रायश्चित्त म्हणून 1.25 लाख नमोकार मंत्र करायला सांगतात. आणि आपण जाऊन त्याला छान म्हणलं एवढ्या निमित्तात, तरी सुद्धा तो दोष सगळा आपण घेतला. मग ते प्रायश्चित्त पण आपणच घ्यायचं. त्यांच्याबरोबर तुमचं पण अनुष्ठान 1.25 लाख नमोकार मंत्र. बायशीला घर बांधलं पण मी कधी छान म्हणले नाही, भावाला सारखं तसंच नाही, हे प्रगती चांगलं हे नाही. अरे मी कशाला म्हणू, म्हणजे किती त्याची हिंसा झालेली. पहिला मंदिर पाडलं गेलं, घर पाडलं गेलं. मंदिर घरात नाही असं म्हणायचं, किंवा मग स्वाध्यायासाठी काय एखादं बांधलं नाही हे सांगा. जे काय म्हणायचं, धर्मानुकूल धर्मायतन रूपानी परिणमन व्हावं त्या घरामध्ये, ह्याच्यासाठी करा की प्रेरणा चालतंय. पण येत नाही मला ते कशामुळे माहित नाही. असं कुणाचं चांगले सर तोंडातून येत नाही. मग म्हणून म्हणलं ना की जिथं तुम्ही छान म्हणायला जाणार ना, धर्माच्यासाठी अनुमोदना करा, तिथं काही दोष नाही आहे. पण अन्य म्हणून गोष्टी बघायला गेलात तर तुम्हाला करावं लागतं, तर तिथं दोष लागणारच. ठीक आहे, तर सांगितलं हा मोह आहे, आणि या मोहामुळं त्यांचं समोरच्यांचं नुकसान नाही आहे हो, तुमचं नुकसान आहे त्याच्या निमित्तात. तुमचा संसार थोडा होता तो वाढला, तेवढ्या कर्मांचा आसरव बंद झाला, तर तेवढे सगळे फेडेपर्यंत तुम्हाला संसारामध्ये राहावं लागणार. मग त्यांना बोलवायचं, ज्यांना तुम्ही छान म्हणला ना, त्यांना तुमच्याबरोबर तुमचे कर्म फेडायला बोलवायचं. तर असं तर होणार नाही. काल थोडंसं वाचत होतो आपण इथं, हम आप सब जीव है, हम आपको ऐसी निराकुलता का यत्न करना चाहिए कि स्वाधीन हो और कभी मिटे नहीं. ऐसी निराकुलता है मोक्ष में. कुठं वर नाही, मोक्ष में, स्वभावामध्ये. मोक्ष का मार्ग अपनाना चाहिए. मोक्ष का मार्ग है सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान और सम्यक चारित्र की एकता. विशुद्ध सहज अपने सत्व के कारण जो मेरा स्वरूप है, स्वभाव है, तन्मात्र मैं हूँ, ऐसा भीतर में विनिश्चय होना चाहिए. और अपने उपयोग को ऐसे ही चिंतन में लगाना चाहिए, और रति रमण भी ऐसी ही भावना में बनाना. यह है सम्यक ज्ञान, सम्यक दर्शन और सम्यक चारित्र की स्थिति. ऐसा होने का जिस ज्ञानी ने प्रोग्राम बनाया है, उसको ऐसा होने में बड़ी बाधाएं आ रही है, क्योंकि अनादि से विषय कषाय की वासना में यह रत रहा है. काय सांगायले, जर तुम्ही निश्चय केला समजा की मला आत्म्याची साधना करायची आहे, ध्यान करायचं आहे, भेदविज्ञान करायचं आहे, सतत त्या रूप राहायचं आहे ज्ञानरूपाने, नियमाने तुम्हाला बाधा येणार, अनेक बाधा येणार. का? संसार करताना इतके बाधा येते, धर्म करताना बाधा आली की लगेच धर्म सोडून देतात तुम्ही लोक. आणि तेच संसार का सोडत नाही हो? दुकान करताना चालवताना किती बाधा येत आहेत, आणि मग सोडून देतो का ते? का? जिद्द आहे ना तिथं, नाही करायचंच आहे, हे ह्याच्यातून मिळवायचंच आहे. तसं इथं धर्मक्षेत्रामध्ये आल्यावर का आपली तेवढी दृढता स्थिरता नसते. संकट आलं, काय बाधा आली, त्रास झाला, कुठं काय बिनसलं की संपलं, धर्म पहिला सुटलेला असतो. म्हणून सांगतायत ज्ञानीला बाधा येतील, पण का तर अनेक अनादी काळापासून हा जीव विषय कषायाच्या वासनेमध्ये रत राहिला है. जब उन विषय कषायों की वासना दूर करने के लिए तप, व्रत, संयम, अध्ययन समस्त व्यवहार करता है, यह व्यवहार भी इस दृष्टि में धर्म है. और ऐसा व्यवहार करके भी ज्ञानी पुरुष अपने मुख्य लक्ष्य को भूलता नहीं है. सगळा व्यवहार पण करेल यथोचित, पण तिथं धर्माला विसरणार
नहीं। मेरा सुख मोक्ष में है और मोक्ष कैवल्य में है, ऐसा निर्णय करके अपने आप में अपने कैवल्य स्वरूप को निरखा करता है। स्वयं सहज कैसा ज्ञान प्रकाश मात्र हूँ, उस ज्ञान प्रकाश रूप अपने को अनुभवा करता है। काय समजलं? संसार करत असताना त्यामध्ये पण कमी करणार नाही आणि धर्माला सोडणार नाही, म्हणजे धर्मबुद्धी सुद्धा तेवढीच त्याची दृढ असते। बस यही शुद्ध वृत्ति इस जीव के संसार भ्रमण के विनाश का कारण होती है। जी काय शुद्ध बुद्धी म्हणा, शुद्ध श्रद्धा म्हणा, शुद्ध वृत्ती म्हणा, तीच तुमच्या संसाराला आळा घालणारी आहे। काय म्हणायचं, एक लिमिट्स घालणारी आहे, त्याच्याशिवाय दुसरं कोणी तुम्हाला संसारातून बाहेर काढणार नाही। असं मी तुम्हाला सांगायला, तुम्ही दुसऱ्याला सांगायला छान वाटतं की संसारातनं बाहेर पडा बरं का, संसार दुःखमय आहे, असं स्वतःसाठी किती करतो आपण विचार। म्हणजे मी तुम्हाला सांगायला लय हुशार आहे, पण मी स्वतःसाठी काय करते प्रयत्न, संसार माझा संपवायचा आहे का नाही मला, असं पण नाही म्हणू। काय म्हणायचं, एखाद्या वेळी संसारी जीव लवकर मोक्षाला जातो। सुदर्शन चक्रवर्ती, सुदर्शन श्रेष्ठची सगळ्या घरा परिवारामध्ये होते, पण भरत चक्रवर्ती सगळ्या संसारामध्ये होते, पण मोक्षाला जायला किती वेळ लागला हो। आणि तेच अनेक असे मुनी होते की कितीतरी भवपर्यंत तप करावं लागलं। जसं पार्श्वनाथांचं भव ऐकतो, 10 भवापर्यंत त्यांना ते वैर फेडायसाठी, तेवढे कर्म नष्ट करायसाठी इतके भव गेले। मग असं काही नाही आहे की धर्म करणारा लवकर मोक्षाला जातो, म्हणून गैरसमज नको। तुम्ही कदाचित घरातून मोक्षाला जाता लवकर, म्हणजे घरात साधना करून बरं का। आणि तेच कोणी धर्मक्षेत्रात आहे तरी सुद्धा जर तशी आसक्ती नसेल तर त्याची साधना त्याला फळ देणार, अन्यथा मोह आहेच पकडणारा। काय म्हणताय? सुलोचना आणि जयकुमारचा जो शत्रू होता, त्यांना प्रत्येक भावाभाव दुःख देणारा, तो लवकर मोक्ष गेला। आणि त्याच्यानंतर मग इवन शांतीनाथांचं पण येत आहे ना, शांतीनाथांच्या पूर्व कुठल्या तरी एका भवामध्ये त्यांचे 2 पोरं होती, त्यांचे नाव पण येतात काहीतरी असे। तर त्या 2 मुलांना एका दासीवर आसक्ती झाली, एकच दासीवर दोघं पण आसक्त झाले। आणि मग दोघांनी पण ठरवलं की मी तिच्याशीच लग्न करणार। आणि मग ही न्यूज आता वडिलांना कशी सांगायची, राजघराण्यातले राजाची मुलं ती, म्हणजे एक श्रेष्ठ असं म्हणा पद, आणि ते दोघं दासीवर मोहित झाले होते। मग त्यांनी वडिलांना सांगायचं कसं म्हटल्यावर हिंमत होईना, आणि दोघं जण एकाच मुलीशी कसं वरणार। मग तरीसुद्धा दोघांनी हिंमत केली आणि चिठ्ठी लिहून पाठवली। नाही, जाऊन पहिल्यांदा वडिलांना सांगितलं की म्हणले आम्हाला तिच्याशी लग्न करायचं आहे। मग वडिलांनी पहिल्यांदा विरोध केला की तुम्ही तुमचं कुळ काय, जाती काय, आणि त्यांचं कुळ जाती काय, कोणाशी तुम्ही विवाह करायचं म्हणताय, आणि पुढं जाऊन परत एका स्त्रीशी दोघंजण कसं विवाह करणार। म्हटले हे आपल्या धर्माच्या विरुद्ध आहे, त्यामुळे हे तुमचं करणं योग्य नाही आहे। इतकं ताडण केलं पण दोघं दृढ होते आपल्या मतावर, म्हटले की नाही आम्ही करणार तर तिच्याशीच लग्न करणार। आणि मग वडिलांना कळलं की ह्यांना काय सांगून आता उपयोग नाही आहे, हे काय सुधारणारे नाही आहेत, आपणच काहीतरी आपल्यासाठी सेफ मार्ग काढावा। त्या रात्रीतनं त्यांनी काय केलं, विष खाऊन का काय तसलं हिरा गिळून आपली आत्महत्या केली। आणि एक लेटर लिहून ठेवलं त्यांच्याजवळ, दोघांजवळ, की तुम्ही हे करताय हे धर्माच्या विरोधी आहे आणि ह्याच्यामध्ये मला माझी अनुमोदना करायची नाही, असं वगैरे काहीतरी लिहून त्यांनी त्यांच्याजवळ ठेवलं। तर ते वाचल्यावर त्यांना वैराग्य झालं की आपल्यामुळं वडिलांना मरावं लागलं, म्हणजे आपल्यामुळं वडिलांनी जीव दिला। एवढं ऐकलं न्यूज की ते मेलेत वडील, म्हटलं की ह्या दोघांना वैराग्य झालं, दीक्षा घेतले, त्याच भवात मोक्षाला गेले। आणि शांतीनाथांना 10 भव लागले, पुढच्या काहीतरी 10 भवानंतर ते मोक्षाला गेले, असं त्याची न्यूज, त्याची कथा येते। म्हणजे म्हणायचे की विरक्ती शेवटी किती दृढ आहे ना परिणामामध्ये, त्याच्यानुसार त्याला त्या मोहाला जिंकता येतं। नाहीतर आपण धर्म करतो म्हणतो पण मोहासकट धर्म करतोय, मोहाला सोडून करत नाही, मोहाचा नाश करायसाठी करत नाही आहे, धर्मात सुद्धा मोहाला वाढवतोय। म्हणजे पहिली स्टेप ना, पहिला दुसऱ्यापेक्षा ते बरं ना, काय करायचं, पण हा पण मोह शेवटी सुटणारच ना, कळत कळत सुटणार।
पण त्याला पण धरून बसतेत लोक, मी इतकं व्रत करतो, इतकं मी चांगलं पूजन ध्यान करतो. मी कोणाला विचारायला गेलं ना काय करता तुम्ही साधना, म्हणलं की त्यांनी सांगतात उत्तर. एकांना विचारलं मी असंच की आता त्यांना शरीरात रोग झाला होता आणि सगळे एका ठिकाणी बसून करायचे, त्यामुळे त्यांना विचारलं, म्हटलं आपलं ध्यान भरपूर करत जावा, ह्याच्यामध्ये उपयोग लावा. ते दिवस रात्र टी व्ही समोर बसलेले असायचे आणि मग पॉलिटिक्समध्ये इंटरेस्ट म्हणून त्यामुळं त्याच्यामध्येच निरंतर उपयोग त्यांचा. मग त्यांना गेल्यावर आपण सांगितलं समजावून, म्हणलं कोणाला तरी वाचून दाखवायला लावा, तुम्ही वाचन करा, ध्यान करा. तर त्यांनी मला सांगितलं मी खूप धर्म करतो म्हणले. म्हणलं काय करता? म्हणले सकाळी 2 तास मी देवासमोर बसतो. मी जाऊन त्यांच्या घरात बघितलं तर देव म्हणजे एक फोटो होता आणि दुसरं काय देव म्हणजे काय दुसरं नव्हतं घरामध्ये. म्हणले त्याच्यासमोर बसतो आणि म्हणतो म्हणले सगळं जिनेंद्र अर्चनामध्ये काय काय ते म्हणत होते, नाही असं नाही, भक्तावर स्तोत्र म्हणतो म्हणले आणि काय काय 2 तासभर मी तिथं बसतो, जप करतो. बरं म्हटलं मग स्वाध्याय काय करता? बास म्हणले की 2 तास पोट भरलं माझं, दिवसभर काय नाही पुढं दुसरं. म्हणजे लोकांना असं वाटतं की मी किती खूप धर्म करतो आणि मग ते 2 ताससुद्धा मग असं काउंटिंग असतं त्याचं की कधी संपतेत, त्यामुळे रुची नसती हो. म्हणून हा पण मोह आहे हे सांगायचं आहे. धर्मामध्ये येतो आणि मी खूप करतो हा विचारसुद्धा तुम्हाला धर्मामध्ये अडथळा आहे वास्तविक, पण तसं आपल्याला तसं वाटत नाही, त्यामुळे उलट त्याच्यामध्ये फसत जातो. तर म्हणून गाथेचा अर्थ काय घेतला होता? अशा प्रकारे जीव स्वतःच्या परिणामांचा कर्मांचा कर्ता आणि भोगता होत असताना मोहाने आच्छन्न होऊन पार म्हणजे शांत आणि अपार म्हणजे अनंत संसारामध्ये फिरत राहतो. 17वी गाथा घेऊ. घ्या तुम्हाला पुस्तक घ्यायचं ठेवू का उघडून तुमच्यासमोर? तर आता ह्या गाथेत काय सांगायला लागलेत? मागच्या गाथेत काय सांगितलं होतं? कर्म संयुक्त रूपाने जीवाचं प्रभुत्व सांगितलं होतं. आता इथं सांगतायत कर्मरहित होण्यामध्ये सुद्धा जीवाचं प्रभुत्व आहे. म्हणजे जीवच आपल्या परिणामांनी कर्मानी रहित होतो आणि कर्मानी सहित होतो, बांधला जातो. म्हणून काय गाथेले ते बघू. वसंत क्षीण मोहो मग्गम जिण भासी देण समुवगदो नाणाणु मग्गचारी निवाणपुरं वजदि धीरो. वसंत क्षीण मोहो समजलं काय म्हणजे? वसंत मोहो क्षीण मोहो, उपशांत मोह आणि क्षीण मोहवाला जीव. जिण भासी देण मग्गम समुवगदो, जिनेंद्र भगवंतांच्या द्वारे सांगितलेलं जिण भासी देण, जिन वचनाच्या द्वारे मग्गम म्हणजे मोक्ष मार्गाला, समुवगदो म्हणजे प्राप्त करून, तो उपशांत मोह आणि क्षीण मोह होत असताना म्हणजे मोहाला नष्ट करत असताना नाणानुमग्गचारी ज्ञानानुमार्गामध्ये विचरण करतो. नाण अणुमग्गचारी काय म्हणायचं? मार्गचारी म्हणतो ना, अनुमार्गचारी म्हणजे अनुसरण करणारा, त्या मार्गाचं अनुसरण करणारा, ज्ञानाच्या मार्गाचं अनुसरण करणारा, ज्ञानानुसारी मार्गामध्ये प्रवर्ततो. धीरो असा तो धीर पुरुष निवाणपुरम वजदी, निर्वाणपुरीला प्राप्त करतो. व्रजती म्हणजे त्याला त्याची प्राप्ती होते. काय सांगायचंय? जो कोणी जिनवचनानुसार आपलं आचरण करतो किंवा त्या मार्गाला स्वीकारतो तर तोच मोहाचा उपशम करतो किंवा क्षय करतो. आणि अशा रीतीने ज्ञानाचं अनुसरण करत असताना असा तो धीर पुरुष निर्वाणपुरीला प्राप्त करतो. म्हणजे तोच पुरुष सांगितलं की निर्वाणाला जातो, मोक्षाला जातो. जो जीव जिनवचनद्वारा मोक्षमार्ग प्राप्त करून उपशांत मोह क्षीण मोह होत असताना अर्थात दर्शनमोहाचा क्षय उपशम अथवा क्षयोपशम प्राप्त करणारा ज्ञानानुमार्गामध्ये विचरण करतो, अर्थात ज्ञानानुसारी मार्गामध्ये प्रवर्ततो.
तो धीर पुरुष निर्वाणपुरीस मुक्तिपुरीस मुक्तिनगरीला प्राप्त होतो. काय कळलं? उपशांत मोहवाला जीव म्हणजे कोण? क्षीण मोहवाला जीव म्हणजे कोण? श्रेणी आरूढ होत असताना जो जीव मोहाला उपशमित दाबत जातो वर तो उपशांत मोहवाला, आणि जो नष्ट करत जातो तो क्षीण मोहवाला. किंवा म्हणायचे की जेव्हा जीवानी स्वतःला अनुभवलं पहिल्यांदा, जेव्हा त्याला उपशम सम्यक्त्वाची प्राप्ती झाली तो उपशांत मोहवाला, आणि ज्यांनी क्षय केला त्या मोहाचा तर तो क्षीण मोहवाला. आणि त्याच्यातच समजून घ्या क्षयोपशम सम्यक दृष्टीसुद्धा, म्हणजे ज्यांनी दर्शन मोहाचा उपशम क्षयोपशम केला आपल्या परिणामांनी तर तोच जीव निर्वाणपुरीला प्राप्त होतो. क्षीणमोह म्हणजे 10वे गुणस्थान होते. क्षीणमोह म्हणजे 12वं गुणस्थान. उपशांत आणि 10वे मोह म्हणजे गुणस्थान 10वं म्हणजे सूक्ष्म सांप्राय. अजून तो जीव न मोहाचं पूर्ण उपशम केलेला आहे न क्षय केलेला आहे. म्हणजे आता दर्शन आणि चारित्र्य दोन्ही मोहाचा क्षय करणारा 12व्या गुणस्थानामध्ये जातो, आणि जो 11व्या गुणस्थानात जातो तो चारित्र्य मोहाचा उपशम करत चढलेला आहे, त्यामुळे तो 11व्या गुणस्थानात जातो. काय म्हटलं? मोहजोग भवा. व्रत घेतले किंवा दीक्षा घेतलेली म्हणजे किंवा व्रतिक योग असं म्हणजे सतत गुणस्थान चेंज होत. बरोबर आहे. परिणाम कसे असणार त्यानुसार गुणस्थान वर खाली होणार. तेच ना, बहिरंगामध्ये वेश असेल की तसा, पण परिणामांतून जर घसरला असेल तर दिगंबर मुनी असले तरी पहिल्या गुणस्थानात आहेत ना. त्यामुळंच मोह आणि योगाच्या निमित्तात गुणस्थान होतात. म्हणून मोहाची काय दशा आहे त्याच्यानुसार गुणस्थान चढत जातो जीव. म्हणून बाहेरच्या वेशांनी धर्म करायचा नाही आहे. परिणामातून जोडले जावा तर ते बहिरंगामध्ये वेश येत जातो. नाही असं नाही, एकांत पण नाही, बाहेरचं येईल तेव्हा येईल असं नाही. पुरुषार्थ करणार की कोणाचं दुसऱ्याचं आपल्याला बघून समजणारच नाही आहे. हां, तत्व सांगितलं. तुम्हाला जर कोणाचं दर्शन करायचं आहे आणि त्यांना आदर्श आहे की नाही, ते योग्य आहेत की नाही, ह्याच्यासाठी तत्व आगम अध्यात्म जे सांगतात ते सगळं भगवंतांच्या वाणीनुसार आहे की नाही हीच तेवढी परीक्षा आहे. दुसरं काय तुम्ही ते सम्यक दृष्टी आहेत का मिथ्या दृष्टी आहेत हे असं थोडी समजू शकणार आहे तुम्हाला. त्यांच्या सांगण्यातून समजतं की तत्वाचा उपदेश ते यथार्थ देतात की नाही, मग त्याच्यावरून तुम्हाला त्यांची परीक्षा होते. ठीक आहे, आपल्याला आता सांगितलं ना, आता या काळामध्ये कोणाची परीक्षा करायला जाऊ नका. आपल्याला आपली परीक्षा करता आलं, आपल्यासाठी आपला निर्णय करता आला ना, चांगली गोष्ट आहे. जिथं वाटलं आपल्याला की ते योग्य नाही आहेत किंवा त्यांचं श्रद्धा ज्ञान आचरण यथार्थ नाही आहे, दूर राहावा. कोणाला दोष देऊन कोणाला सुधरवायला जाऊन उपयोग नाही, कोण सुधारणार पण नसतं. काय म्हटलं होतं कोण मला? मी ऐकलं नाही, ऐकले काहीतरी झालं. ठीक आहे, काहीतरी सांगता सांगता राहिलं माझं. बरं, वाचा. कर्मवियुक्तत्व मुखेन प्रभुत्व गुण व्याख्यानम एतत्. व्याख्यानम एतत्. कर्मवियुक्तत्वाच्या मुखाने म्हणजे कर्माचं दूर होणे, कर्मरहित होणे याच्या मुख्यतेने प्रभुत्व गुणाचं हे व्याख्यान आहे. म्हणजे या गाथेमध्ये कर्माने रहित होत असताना त्या जीवाचं प्रभुत्व दाखवत आहेत. 2 अपेक्षा सांगितल्या. काय? तुम्ही घरात राहण्यामध्ये सुद्धा तुमचं प्रभुत्व आहे आणि घरातून बाहेर पडायचं तरी सुद्धा तुमचंच प्रभुत्व आहे तिथं. तसं कर्मरहित आणि कर्मसहित होण्यामध्ये जीवाची प्रभुता दाखवत आहेत. पुढं अयम एव आत्मा 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 यदि जिनाज्ञया मार्ग जिन उपशांत क्षीण मोह मार्गम उपगम्य जिन आज्ञया मार्गम उपगम्य मार्गम उपशांत भावी शांत क्षीण मोहत्वात् प्रहीण विपरीत अभिनिवेशः समुद्भिन्न सम्यक् ज्ञान ज्योतिः कर्तृत्व भोक्तृत्व अधिकारं परिसमाप्य
सम्यक् प्रगटित प्रभुत्वशक्तिः ज्ञानस्य एव अनुमार्गेण चरति विशुद्ध तदा मध्ये तदा आहे ना, आत्मतत्वोपलंबन. चरती तदा विशुद्ध आत्मतत्व उपलंब रूपम. इथे नाहीये. होय का? तदा विशुद्ध आत्मतत्व उपलंबन उपलंब उपलंबन उपलंब उपलंबन उपलंब रूपम. न पण आहे ना पुढं. इथं माझ्याकडे नाही आहे. अच्छा. उपलंब रूपम अपवर्ग नगरम विगाहत इति. विगाहते इति पुढे ई आलंय ना, त्यामुळे त्या विगाहते. मात्रेचा लोप झाला होता. तर काय सांगायला लागले, अयमेव आत्मा, हाच आत्मा, यदि जर जिन आज्ञेच्या अनुसारे मार्गमुपगम्य मोक्ष मार्गाला ग्रहण करून उपशांत क्षीणमोहत्वात उपशम किंवा क्षीणमोह झाल्यामुळे प्रहीण विपरीत अभिनिवेश विपरीत अभिनिवेशाचा घात करून घात करतो म्हणा, नाश करतो. समुद्भिन्न सम्यक ज्ञान ज्योतिही, सम्यक ज्ञान ज्योतीला प्रगट करतो. कर्तृत्व भोक्तृत्व अधिकारम परिसमाप्य, कर्तृत्व आणि भोक्तृत्व अधिकाराला समाप्त करून सम्यक प्रगटित प्रभुत्व शक्तीही, सम्यक रीतीने प्रभुत्व शक्ती प्रगट झाली आहे ज्याची, असा तो जीव ज्ञानस्य एव अनुमार्गेण चरती, ज्ञानाच्याच अनुमार्गाने आचरण करतो. म्हणजे जसं ज्ञानाचं काय म्हणायचं, सम्यक ज्ञानांचं अनुसारच परिणमन करतो. कर्तृत्व भोक्तृत्व अधिकाराला समाप्त करून प्रभुत्व शक्ती सम्यक प्रगट झाल्यामुळे ज्ञानाचेच अनुसरण करणाऱ्या मार्गाने जातो असं सांगायचं आहे. ज्ञानाच्याच अनुमार्गाने आचरण करतो. तदा तेव्हा विशुद्ध आत्मतत्व उपलंब रूपम, विशुद्ध आत्मतत्वाची प्राप्तिरूप अपवर्ग नगरम विगाहते. अपवर्ग नगर म्हणजेच निर्वाणपुरी, मोक्षपुरी, मोक्षनगर, त्या नगराला विगाहते म्हणजे प्राप्त करतो, ग्रहण करतो. कुठं आला शब्द अपवर्ग? अनेक ठिकाणी येतो अपवर्ग. कुठे येतो शब्द? ऐकण्यात कशाला, रोज करता, तुम्हाला माहिती आहे. सांगा अपवर्ग कुठे येत आहे शब्द? अपवर्ग म्हणजे मोक्ष आहे. शास्त्राभ्यासो जिनपतिनिती संगती सर्व कार्य म्हणजे शेवटच्या वेळेला. कुठं आलं म्हणा? बघोवे यावत यावदे ते पवर्ग. भक्तामर मध्ये कुठं आलं? स्वर्ग अपवर्ग गम मार्ग विमार्ग निष्ठ. बरोबर, लय हुशार आहे सोना. स्वर्ग आणि अपवर्ग म्हणजे मोक्ष. स्वर्ग आणि अपवर्ग मोक्षाचा उपदेश देणारी अशी दिव्यध्वनी असते. त्या दिव्यध्वनीच्या श्लोकामध्ये आले ते. आणि इथं हे अनेक ठिकाणी येत आहे, पण अपवर्ग म्हणजे काय आहे? मोक्ष आहे. हे आपल्याला अर्थ तिथं माहीत नसतो. म्हणून सांगतायत की जेव्हा मी सम्यक ज्ञानाने, सम्यक दर्शनाने, सम्यक चारित्र्याचं अनुसरण करतो, ॲक्च्युली आहे तर प्रगट होताना तिन्ही युगपद प्रगट होत आहेत. मग ते सांगत असताना क्रमाने सांगतायत की त्या अनुसार आचरण करतो. म्हणजे बहिरंगामध्ये तशा प्रकाराने 28 मूलगुणांचं पालन करेल किंवा हिंसक आचरण करेल किंवा सतत स्वतःच्या अवलंबनाने परिणमन करण्यासाठी म्हणून बहिरंगचर्या तशी करेल. तर त्या अनुसारे आचरण करत असताना सम्यक ज्ञान, सम्यक दर्शन आणि सम्यक चारित्र्य याच्याद्वारेच मोक्षपुरीला प्राप्त होतो. अर्थ वाचू. हाच आत्मा जर जिनाज्ञेने मोक्षाचा मार्ग प्राप्त करून उपशांत क्षीण मोहाच्या कारणाने दर्शन मोहाचा क्षयोपशम झाल्या कारणाने, सांगा नाही कुठला लागला इथं? मी दर्शन मोहाचा उपशम केला, क्षय केला, क्षयोपशम केला, त्याच्यामुळं मला मोक्षमार्ग मिळाला, मोक्ष मिळाला. कुठला नाही का? कर्तापणाची भावना द्रव्य कर्म आहे.
मग द्रव्यकर्म घेतला तर अनुपचरित सद्भूत आणि भाव घेतले जीवाचे तर उपचरित सद्भूत व्यवहारण्याने. मी त्या दर्शनमोहाचा म्हणलं जाणारा क्षय केला, उपशम केला बरं का. ते सगळं तुम्हाला करायला जायची गरज नाही, करायला गेलात तर कधीच होणार नाही आहे. तुम्हाला करायचं आहे काय, पुरुषार्थ स्वतःमध्ये चालत असतो कधी पण. त्यामुळे तुम्हाला आत्म्याला अनुभवण्याचं कार्य करायचं आहे. बहिरंगामध्ये त्या कर्मांची दशा त्या तशी होणार आहे. म्हणून मी केलो हे भाव पण तिथं नाही राहणार. म्हणून जीवाच्या पुरुषार्थाच्या निमित्तात दर्शनमोह आदींचा क्षय उपशम आणि क्षयोपशम झाल्या कारणाने विपरीत अभिनिवेशाचा नाश करतो. मी मिथ्यात्वाचा नाश केला. कुठला नाही, अनुपचारिक असद्भूत द्रव्यकर्माच्या हिशोबाने आणि भावकर्माच्या हिशोबाने उपचारित सद्भूत. तसंच लावायचं. सम्यक दर्शन प्राप्त केलं म्हणा, नाही तर मिथ्या दर्शनाचा नाश केला म्हणा. दोन्ही पण एकच. दर्शनमोहाचा क्षय उपशम केला म्हणा किंवा मी सम्यक दृष्टी आहे. कुठला नाही हो, मी सम्यक दृष्टी आहे. सेमच लागणार ना, कुठलं परत तेच सेम लागणार. सम्यक दृष्टी आहे म्हणताना द्रव्यकर्माची कशाला द्रव्यकर्म. मी सम्यक उपशांत वगैरे करून मी सम्यक दृष्टी तिथे आहे. द्रव्यमध्ये काम झाले ना आणि भाव तसे आहेत, तर त्याप्रमाणे आनंद अनुबंधीचा चौकडीचा अभाव आहे मला नाही सांगा, रागद्वेषामध्ये. मला नाही सांगा. मी सम्यक दृष्टी आहे. द्रव्यकर्म उपचारित सद्भूत येणार. बरोबर आहे की, पर्याय आहे ना सम्यक दर्शन ही. त्यामुळं मी सम्यक दृष्टी आहे म्हणजे पर्याय. मी क्रोधी आहे म्हणल्या कुठली लावता नाही तुम्ही, उपचारित सद्भूत लावता. मग क्रोध ही चारित्र्य गुणाची पर्याय. तसं सम्यक दृष्टी आहे म्हणत असताना श्रद्धा गुणाची पर्याय प्रगट झाली. मग मी सम्यक दृष्टी आहे हा उपचारित सद्भूत व्यवहार नाही झाला. आता तुम्हाला सगळीकडनं असं खेळवायला पाहिजे तर ते असं दृढ होताल. तर म्हणून सांगितलं की असं विपरीत अभिनिवेशाचा नाश करून सम्यक ज्ञान ज्योती ज्याची प्रगट झाली त्याचं कर्तृत्व आणि भोक्तृत्व अधिकार समाप्त झाला. एका वाक्यामध्ये सगळं घातलं बरं का सार त्यांनी. ॲक्च्युली त्याचे 10 वाक्य करता येईल आपल्याला, म्हणजे काय काय केलं, काय काय कार्य झालं ह्याच्यानुसार. सम्यक ज्ञान प्रगट झालं तर कर्तृत्व भोक्तृत्व अधिकार संपला. परत प्रभुत्व शक्ती सम्यक प्रगट झाल्यामुळं ज्ञानाचं अनुसरण करू लागला. ज्ञानाच्या अनुसरणाने मोक्ष मार्गाला लागला. विशुद्ध आत्मतत्वाची प्राप्ती झाली आणि मोक्षाला गेला. सगळं एका वाक्यात घातलं आहे आचार्यांनी. ते तुम्ही श्वास न सोडता वाचायचं, एकच वाक्य एकदाच. म्हणजे आचार्यांनी कसं लिहिलं असणार आहे मग ते आपल्याला समजून घेतलं तर, त्याच्या अनुसार आचरण केलं तर ते काय लिहून काय नको असं होत असणार आहे त्या आचार्यांना. म्हणजे जिनवाणी लिहिते ते काय सोपी क्रिया आहे का असं. ते कालच्या सगळ्या शुद्ध स्कंदावरून शुद्ध आगमावरून म्हणजे एवढं लिहायची रचना तरी पण. आणि विशेषतः अशी सांगितली ना त्यांच्या ज्ञानामध्ये की जर लिहायला बसले ग्रंथ तर पहिल्यांदा सॉफ्ट कॉपी तयार असते त्यांची पूर्ण कंप्लीट. म्हणजे 415 गाथा मी लिहिणार आहे समयसारच्या. हे पहिला फीड, मग त्याच्यामध्ये ह्या गाथेनंतर ही गाथा येणार, ह्याच्यानंतर हे अधिकार येणार. सगळं या गाथेमध्ये इतके सगळं ते एका वेळेस. म्हणजे त्याच्यावरूनच वाटलं मला श्रुताची रचना आत्ता झाली आहे, त्या लोकांची बुद्धी काय असणार, काय जबरदस्त. म्हणजे जे कधीपर्यंत 700 वर्ष जवळपास गेली. म्हणजे काय म्हणायचं आहे की महावीरांचं निर्वाण झाल्यानंतर जवळपास 700 वर्ष गेली. तोपर्यंत कोणाच्या हातात पुस्तक होतं का, काय कसं शिकवत असणार हो. समजा महावीरांच्या काळामध्ये दिव्यध्वनीतून जेवढं मिळालं ऐकलं तेवढं ठीक आहे, तेव्हा आगमच नव्हतं कोणाकडे. आणि मला सांगा की महावीर जेव्हा गृहस्थ दशेमध्ये होते त्यांच्या आई वडिलांनी त्यांना कसं शिकवलं. स्वाध्याय वगैरे परंपरा असणार की नाही त्यांच्या घरामध्ये.
मग स्वाध्याय करायला जिनवाणी असणार का नाही? म्हणजे एक असे प्रश्न आले होते बरं का मला काल असंच. त्याची माता म्हणली ना, आता मी काय शिकू, माझ्याकडचं तर मला तेवढं ज्ञान होतं, तेवढं सगळं समजा तरी गुरुंकडे पाठवावं लागतं. मग ते गुरु पण कसे शिकवत होते असं मला एक विचार आला हो, की ग्रंथाची रचना. महिमा ते शिकवत होते ज्ञानात नसतं पुढचं काय. नाही नाही, आता ठीक आहे, महावीरांच्या नंतरही तुम्ही म्हणताय आणि जिनवाणीची रचना झाली वगैरे. 24 तीर्थंकरांच्या वेळेस दिव्यध्वनी जेव्हा खिरली तेव्हा त्यांचं काय असं लिपिबद्ध झालं नाही का तेव्हा? म्हणजे एक आपलं अशी शंका आली बरं का. अजून एक शंका काय आली की पहिल्या वेळेसच काय लिपिबद्ध झालं, त्यांना पुढचं हां. काही काम नाही का? नाही होतं का नाही मग तेव्हा आगम, असं मला म्हणायचं आहे. आदिनाथ भगवंतांच्या नंतर अजितनाथ भगवंतांचं काळहंसपर्यंत म्हणजे मग कशाच्या आधार वाटतं? सगळेच तेवढे ज्ञान आहे. काय जबरदस्त, हे आपणच असले पापी म्हणायचे. असं दिलेलं तेच, आणि अजून एक काय आली शंका की धरसेनाचार्यांनी काय आगम दिला आणि भूतबली आणि पुष्पदंत आचार्यांनी नमोकार मंत्र लिहिला. म्हणजे त्याच्या आधी कोणाला नमोकार मंत्र माहीत नव्हता का? कसं? फक्त त्यावेळेस झालं. हां तेच की, पण मग ते बाकीच्यांना कोणाला वाचण्यात ऐकण्यात पण नव्हतं का असं? मौखिक म्हणजे ते असं हेच करायचं ना. कारण महावीरांनी पण नमोकार मंत्र म्हटला नाही, ओम नमः सिद्धेवेस म्हणले बस. नमोकार मंत्र असं म्हणजे मला वाटलं दिव्यध्वनीत पण शिकवलं का नाही मग भगवंतांनी नमोकार मंत्र म्हणा बाबा, किंवा त्याचा अर्थ असा आहे. काय होतं दिव्यध्वनीत, काय होतं मग? नमोकार मंत्र पण नाही. म्हणजे याला सोडून सुद्धा किती जिनवाणी आहे. आणि मग त्या लोकांची बुद्धी कशी. आता सरकार 6 महिने प्रवचन केलं, तसं ह्यांची नुसती काय असणार काय त्या दिव्यध्वनीत मग? आणि सगळे बसलेले सगळे ज्ञानी बरं का समोरचे, नुसते मुनीच नाही, सगळे तुमच्यासारखे आपल्यासारखे गृहस्थ असणार आहेत ना, श्रावक श्राविका सगळे एक पाठी का काय, का आपल्यासारखं असं वही पेन घेऊन जात असणार तिथं? कसं काय करत असणार आहे? दिव्यध्वनी ऐकायला बसले म्हटल्यावर. ते वातावरण तसं, भावशुद्धी तेवढी, शुद्धता तेवढी, सगळी खाण्यापिण्याची नाही नाही, पण तिथं बसून ऐकतायत त्यावेळीस ते ठीक आहे, संस्कार झाले, ग्रहण झालं. बाहेर गेल्यावर विसरणार नाही. बाहेर गेल्यावर विसरणार नाहीत का ते? म्हणजे त्यांची बुद्धी पण एवढी तल्लख असणार का? असं एक थोडंसं सगळ्या गृहस्थांची हो ते असं पशु पण गेले तिथं ऐकायला. ज्ञानातून सगळं ग्रहण करायचे ते, त्यांना असं आपल्यासारखं तुच्छ बुद्धी नव्हती. प्रतिमा घेतली, मग कुठं काय वही होती का काय पेन्सिल होती, पण ते 3 टाइम सामायिकाला बसणार, तेव्हापासून एक टाइम जेवणार, म्हणजे असं कशाच्या हातावर एवढं आई वडीलच्या लहानपणीच वाढेल कशा म्हणजे 10 उपवास केले ना. काय म्हटलं ऐकलं का त्यांनी? 15 वर्षाचे होते त्यावेळेस त्यांच्या माननी प्रतिमा घेतली. जेव्हा त्यांना ज्यांनी दिली प्रतिमा त्यांनी म्हणले घरी जाऊन विचारून या, तर ते म्हणले नाही विचारायची गरज, द्या म्हणून. आणि मग तसं त्यांचं ते काय शिकायला येत नाही, काय वाचायला येत नाही, तरी पण सगळ्या धर्माचं अनुकूल आचरण त्यांचं असायचं. असं सगळ्यांचं 10 उपवास केले, 11 दिवशी पारणामध्ये महाराजांना आहार दिवसांनी सगळं महाराज त्यांचं तोंड येत होतं बरं का. आपल्यासारखी वेगळी औषध आपण ते म्हणजे मी दहेगावला चालत जाईल, दहेगावला चालत जाईल 10 उपवास झाल्यावर उपवास नाही. हां. असं त्यांना काय होत असेल काय करा, त्यांनी उपाय काय केला सांगतो. त्यांची शक्ती आतून असायची हो. आपण काय करतो म्हणून आज एक काहीतरी कोट आलंय हो असं की म्हणले कॅप्सूलनी ज्यांनी शरीराची शक्ती बनवली ते नंतर काय म्हणते ते यूट्यूब किंवा व्हॉट्सअप याच्यावर येणारे रेसिपी ज्यांनी बनवले ते म्हणले सगळ्यामध्ये शक्ती नसती किंवा काय त्याचं व्हॅल्यू नसती काय. अजून त्यांनी काय काय भरपूर घातलेत बरं का. असं म्हणजे जे जे आतून येत आहे ना त्याचं क्वालिटी वेगळी असते, आणि जे बाहेरून देखादेखी केलं किंवा काय असं करायचं म्हणून केलं तर त्याच्यामध्ये तसं त्याचं एक काय म्हणायचं, त्याची क्वालिटीला काय म्हणायचं, तसं त्याचं रूप तसं येत नाही त्याला. म्हणून सांगितलं की हां सगळं कृत्रिम असतं, म्हणून स्वतःच्या ज्ञानातून काढा. आम्हा पण सांगतात ना, जेव्हा महाराज होते तिथं सोलापूरमध्ये, तर महाराज होते आश्रमात
आणि तिथं प्रवचन ऐकायला जायचे आम्हा. आणि आश्रम जवळ लांब आहे, म्हणजे इथून जवळपास तुमचं दीपा काकींचं घर एवढं लांब आश्रम, आणि मग त्यापेक्षा सुद्धा लांब होईल. तर घरातून जायचं, तिथं प्रवचन झालं की असं असायचं, वेळ म्हणले कट्टाकट्टी, पळत 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 यायचं म्हणले. घरामध्ये उभारून पाणी प्यायला सुद्धा वेळ मिळायचं नाही. पाणी पिलं की 48 मिनटं झालेली असायची म्हणले, सोडून द्यायचं म्हणले. असं आम्ही पळत करत होतो म्हणले. आम्हा तुम्ही सगळं खाता पिता पण म्हणजे शक्ती नसती म्हणले. म्हणजे शेवटी शक्ती खाऊन पिऊन शक्ती येत नसती, म्हणून आतून शरीराची शक्ती वाढवा परिणामातून. हो जाणा. निर्मोह स्वरूपोऽहम् श्रद्धा ज्ञान चारित्र संपन्नोऽहम् मोक्ष स्वरूपोऽहम् ओम विसर्जन.